महत्वाची बातमी. अंतरवाली ते शहागड 11 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 2.5 तासांचा कालावधी लागलेला आहे. मराठ्यांचं वादळ हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे. जरांगेंचं मराठा वादळ शहागडमध्ये आता दाखल झालंय. रात्री उशिरापर्यंत शिवनेरीला पोहोचण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत आणि एकंदरीतच या मुद्द्याविषयी चर्चा करण्यासाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. राहुल, अपडेट्स. बघा, पहिलं तर अपडेट हे आहे की ते शहागड पासून थोडंसं पुढे आलेत. अंतरवली ते शहागड आणि शहागड पासून आपेगाव हे जे अंतर आहे हे 30-32 किलोमीटरचं आहे. हे अंतरच कापायला त्यांना जवळपास 5 ते 7 तास लागतात. म्हणजे त्यांच्या नियोजन समितीच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे. आणि ते का लागतं तर हे बघा, हे असे छोटे छोटे जे म्हणजे जी छोटी छोटी गाव आहेत तिथे उभा असलेले जेसीबी, की ज्या जेसीबी मध्ये असे हार ठेवलेले आहेत की ज्या हार वापरून त्यांना त्यांचा सत्कार करायचा आहे, ही दुसरी जेसीबी ह्या ठिकाणी लागलेली आहे. आणि असं दिसतंय की जसं पोलीस सांगतायत की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं जात आहेत. दर मिनिटाला मी इथे उभारून पण स्वतः बघितलं, दर मिनिटाला जाणाऱ्या वाहनांची संख्या ही चांगलीच आहे. आणि म्हणून पहिला मुद्दा हा की आज ते शिवनेरीवरती मुक्काम करण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. ते उद्या सकाळी कदाचित शिवनेरीवरती पोहोचतील. आणि म्हणून पर्याय असा पण काढलाय त्यांनी की पुढे काही लोक जातात, हे जे लोक आहेत हे शिवनेरीच्या दिशेनं चाललेले आहेत आणि तिथे जाऊन ते मुक्काम करतील, छत्रपतींचा आशीर्वाद घेतील. आपल्यासोबत लक्ष्मण हाके जोडले गेलेले आहेत. हाके साहेब, एकूणच जो मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे, काय मत आहे तुमचं? काय कशाबद्दल मत, कशाबद्दल? प्रतिसादाबद्दल लोकांना असं वाटतंय की काही जरी झालं तर आपण ओबीसीतनं आरक्षण घेऊनच दाखवू. हे असं जर खूप मोठा मोर्चा काढून आणि जत्रा भरवून जर आरक्षण मिळत असेल तर मला वाटतंय या व्यवस्थेमधल्या जे मायक्रो आहेत, छोटे घटक आहेत, जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यांचे हक्क आणि अधिकार संपून जातील. कधी काळी आपल्या या भारतवर्षामध्ये बळी तो कानपिळी असायचा. टोळ्या टोळ्या निर्माण व्हायच्या, युद्ध करायची, पराभूत करायची आणि त्या माणसांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती डिस्क्रिमिनेशन करायचे. तसंच मग इथून पुढच्या कालावधीमध्ये होईल. व्यवस्थेतला सरकार, हाके साहेब, सरकार पण त्यांच्याशी चर्चेला सुतोवाच केलंय त्यांनी. म्हणजे उदय सामंत आणि मंत्री समितीचे अध्यक्ष असलेले विखे पाटील हे येत आहेत. मला माहित नाही की ते चर्चा कुठं करतील, कारण त्यांना इथे चर्चेला येण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीला आधी सामोरे जावं लागेल. चर्चा काय होऊ शकते शासकीय पातळीवरती तुमच्या मते? हे बघा, त्यांनी चर्चा काय करावी, हे बघा, आमचं संविधान, आमची घटना इथल्या अल्पसंख्याकांच्या हिताचं संरक्षण करते. इथल्या दलितांच्या, आदिवासींच्या, ओबीसींच्या, भटक्यांच्या सर्वांच्या हिताचं संरक्षण. मला सांगा, महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर गावगाड्यामध्ये अख्ख्या गावामध्ये एकच कुंभाराचं घर असतं. तो कुंभार कधी असा मोर्चा काढू शकेल का हो? आणि तो जर मोर्चा काढू शकत नसेल, तो जर बोलू शकत नसेल, तो जर आवाज शासनापर्यंत पोहोचवू शकत नसेल तर त्याच्या हक्क आणि अधिकाराचं काय होईल बरं? त्याच्या हिताचं संरक्षण कसं करणार बरं? असं जर तुम्ही झुंडीला बळी पडत असाल आणि झुंडी जत्रा जर तुम्ही दाखवत असाल, तुम्हाला सांगू का, खंडोबाची, बिरोबाची, दुरोबाची लाखाच्या जत्रा भरतात. नाही, एक मिनिट. नाही, लक्ष्मण हाके साहेब, तुम्ही तुलना करत असताना तुम्हाला तो पूर्ण अधिकार आहे. तुम्ही जे तुमचे विचार मांडताल त्याचा तुम्हाला पूर्ण रिस्पेक्ट देऊन सुद्धा यात्रा, जत्रा आणि ह्या आंदोलनासाठीची गर्दी याची अशी तुम्ही तुलना नाही करू शकत. जी उत्स्फूर्तता मला इथे दिसते, तुम्ही असं म्हणू शकता की मराठा समाजातलं जे तालेवार नेतृत्व होतं त्यांना जेवढा प्रतिसाद नाही मिळाला तेवढा मनोज जरांगे पाटील यांना मिळताना दिसतोय. अशी तुलना प्रस्तुत आहे. एका इमानदार, ज्याला स्वतःच्या समाजाप्रती निष्ठा आहे, त्या व्यक्तीला मिळत असलेला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे म्हणणं हे संविधानिक आहे का? हे घटनात्मक आहे का? तुमच्या इमानदारीबद्दल कुणी शंका घेतली? तुमच्या मागणीबद्दल तर कुणी शंका घेतली नाही? पण जत्रा यात्रेचा तुम्ही जो संदर्भ जोडताय तो तुम्हाला योग्य वाटतो का? तिथं वेगळ्या उद्देशाने लोक आलेले असतात. झुंडशाहीच्या बळावर तुम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार? 10% आरक्षण दिलं नाही का? आता ज्याचे गरिबीचा प्रॉब्लेम आहे, ज्याच्या मुलांना शिक्षण नोकऱ्यामध्ये अडचणी आहेत, त्यासाठी महाराष्ट्र शासनानं, एकनाथराव शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10% रिझर्वेशन दिले ना राव. ते का नको आहे? ते का नाकारतायत? त्यांना काय पाहिजे की जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे, ज्याचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे, शिक्षण आणि नोकऱ्यातलं रिप्रेझेंटेशन महत्वाचं आहे,
त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांचं घर उद्ध्वस्त करायचंय का? पण मग यात्रा जत्रेचा संदर्भ कुठं आला त्या गर्दीचा आणि ह्या अहो, मग गर्दीचा तुम्ही तुम्ही सांगताय कसा ना त्या संबंध जोडता? पद्धतीने इमानदार आहे, एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय. अहो मग प्रतिसाद मिळाला म्हणून शेवटच्या घटकाला संपवून टाकायचं. संपवून टाका, घेऊन टाका आरक्षण. काय होईल या माणसांचं? मग सरकार आता जे चर्चेला सामोरे जात आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण 2 मंत्री नाही, येणार आहेत भेटायला सरकारनं जरांगे जावं, पाटलांना. सरकारची जबाबदारी आहे. पण मी काय म्हणतोय, आजपर्यंत इथल्या पुढाऱ्यांनी, इथल्या साहित्यिकांनी, विचारवंतांनी, कायदे तज्ञांनी, निवृत्त न्यायाधीशांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे ना. आणि राहुलजी, तुम्ही खूप डीपली, म्हणजे तुम्हाला अगदी काय तुमच्या पत्रकारितेच्या भाषेत शब्द आहे, मी तुमच्याकडे बघतो की संशोधनात्मक काय रिसर्च पत्रकारिता तुम्ही करणारे आहात. माझं म्हणणं काय आहे, फक्त 1 मिनिट मला फक्त द्या, 1च मिनिट देताय का मला? 1 मिनिट. नाही, बोला ना, तुम्ही बोला. मला एक फोन आला म्हणून ते राहिलं. तुम्ही बोला, पूर्ण वेळ आहे तुम्हाला बोला. हे बघा, घटनेचं कलम 16(4) आणि मंडल आयोग काय सांगतो की आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. तसं लिहिलेलं आहे. असं लिहिलेलं आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. आरक्षणाचा हेतू, आता जे आम्ही गरीब झालोय आणि आम्हाला आरक्षण द्या म्हणणारे आणि अशी जत्रा घेऊन जाणाऱ्यांना मी हात जोडून मी संविधानिक तत्वावर बोलतो. नाही, पुन्हा एकदा तुम्ही जत्रा हा शब्द वापरला लक्ष्मण हाके. तुम्ही जत्रा हा शब्द वापरला. अहो तुम्ही भला मोठा जुलूस काढला, गाव एका बाजूला झालं आणि या पारद्याला गावात राहूच द्यायचं नाही असं ठरवलं. तो बिचारा कुठे जाईल? तो कसा जगल? या भारत व्यवस्थेमध्ये त्याला जगायचा अधिकार नाही. तुमच्या मते ही जत्रा आहे? जत्रा आहे, जत्रा. जो उद्देश घेऊन चाललेत, अहो 10% रिझर्वेशन ऑलरेडी दिलंय आणि देशानं घटनात्मक दुरुस्ती करून परत ईडब्ल्यूएस दिले 10%. ते नको आहे आम्हाला. ओबीसी. मी तुम्हाला एक व्यापक प्रश्न विचारतो, कारण तुमचा अभ्यास आहे, तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगावरती होतात. राज्य मागासवर्ग आयोग ही घटनेनं निश्चित केलेलं राष्ट्रीय आणि नंतर राज्य पातळीवरती आलेला आयोग. आयोगाचं काम काय? की ज्यांची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थितीबद्दल तर आहेच, पण आर्थिक स्थितीचा पण मुद्दा आहे. ह्या एवढ्या मोठ्या समाजाचं असं मत आहे, ठीक आहे आम्ही बहुसंख्यानं होतो, आमच्याकडे जमिनी चांगल्या होत्या, पण आता तशी स्थिती नाहीये. आणि तुम्ही हे कसं विसरून चालता की ते जी उदाहरणं सांगतायत, असं याचा अर्थ इतर कुठल्या तरी समाजाचं आरक्षण काढून घेऊन कोणाला तरी द्यावं असं माझं म्हणणं नाहीये. पण ते जे उदाहरणं देत आहेत त्या उदाहरणामध्ये फीस अधिक मोठ्या प्रमाणामध्ये द्यावी लागणं, अर्ध्या टक्क्यांनी त्यांचा नंबर जाणं, या गोष्टी आहेत ना. दुसरा काही पर्याय नाहीये. राहुलजी, तुम्ही एक तर इग्नोर करताय की 10% महाराष्ट्र शासनानं त्यांना गरिबीसाठी किंवा आर्थिक कारणांसाठी जे रिझर्वेशन दिले ते तुम्ही इग्नोर करताय. जसे ते मोर्चा काढणारे किंवा जुलूस घेऊन जाणाऱ्या माणसं जसे इग्नोर करतायत, तसं तुम्हीही करताय. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो की आर्थिक कारणांसाठी हे ओबीसीचं, एससीचं, एसटीचं आरक्षण नाही. मला 1 मिनिट द्या ना, माझं म्हणणं मांडू द्या. प्रतिनिधित्वाची संधी ही 1932च्या पुणे करारानुसार आपल्याला राजकीय आरक्षण मिळालं आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षण आणि सेवेमध्ये एससी एसटीनं आरक्षण मिळालं आणि 1994ला 9 जजेसच्या खंडपीठानुसार, मंडल आयोगानुसार ओबीसींना पंचायत राजमध्ये, म्हणजे फक्त लोकल बॉडीज मध्ये आणि कशामध्ये आरक्षण मिळालं? शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला, म्हणजे पदोन्नतीमध्ये वगैरे अजिबात नाही. मग आता मला सांगा, मराठा समाज गरीब आहे म्हणून आरक्षण मागणारी लोक आरक्षणाचा घटनात्मक अर्थ का समजून घेत नाहीत? नाही, मी तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला पूर्ण वेळ दिला होता, मला फक्त एक प्रश्न तुम्हाला नीट विचारू द्या, कारण तो व्यापक स्वरूपाचा आहे. प्रश्न काय आहे की 50% मर्यादेच्या अंतर्गत आरक्षणाचा लाभ जो राज्य सरकारने दिला होता, ज्याला तुम्ही म्हणालात की तुम्ही इग्नोर करतात, मीच काय, या लोकांचं असं मत आहे की 50% मर्यादेमध्ये इतर जी सगळी आरक्षण आहेत ती टिकणारच नाहीत आणि म्हणून ओबीसीतनं आम्हाला आरक्षण द्या. अहो राहुलजी, ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन घटना दुरुस्ती करून दिलंय ना. त्याचा पण ते कंडिशन 2 आहे. आवाज येतोय का माझा? हो, येतोय बोला. ते 10% तर काय डाऊट आहे का ईडब्ल्यूएस बद्दल? नाही, त्याला काही चॅलेंज होऊ शकत नाही, कारण घटनाच दुरुस्ती केलेली आहे आपण. उरला प्रश्न महाराष्ट्र शासनाचं 10% रिझर्वेशन, ते आता चालू आहे ना कंटिन्यू. आता नोकर भरतीमध्ये लाभ घेत आहेत ना त्याचा. पण त्याच्यात एक जे डिस्क्लेमर असतं, कारण मी अनेकांशी बोलल्यानंतर त्यांचा आक्षेपाचा भाग कोणता आहे की खाली एक डिस्क्लेमर असतं की ज्या काही शासकीय नियुक्त्या होतील त्या न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहू, आणि यांना असं वाटतं की आतापर्यंतचा इतिहास बघितला तर 50%च्या पुढच्या आरक्षणाची मर्यादा काही टिकत नाही. बरं, अजून एक सांगू का? जी.
हा, तुम्ही म्हणताय तसं मला मान्य. शासनानं उलाघाल्या करून, पार्शल आयोग नेमून किंवा अजून काही गोष्टी करून, सगळं करून जर त्यांना यात इन्क्लूड केलं असं समजा 2 मिनिट, तर या माझ्या रुरल समाज बांधवांच्या तुलनेमध्ये गावगाड्यातले जे काही बलुते आलुते, तुम्हाला आता हे सगळ्या गोष्टी सांगायची आवश्यकता नाही, ज्या माहिती आहे 300-350 जाती आहेत, या 350 जाती यांच्या कॉम्पिटमध्ये कशा टिकतील? त्याचं बायफर्गेशन तुम्ही कसं करणार आहात? तुम्हाला काय पर्याय दिसतो? हं? तुम्हाला काय पर्याय दिसतो? पर्याय, अहो मला काय म्हणायचं आहे, आता शासनानं महाराष्ट्र लेवलला जे 10% EWS आपलं SC-BC जे आरक्षण दिलंय, त्याचा कट ऑफ ओबीसी पेक्षा कमी आहे राव. हे बघा, यांचा शुद्ध हेतू आहे शिक्षण नोकऱ्यामध्ये यांना इंटरेस्ट मला तरी आज रोजी दिसत नाही. येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकामध्ये गावच्या तर महत्वाची अपडेट समोर येते ती सुरुवातीला घेऊया. जरा